हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। कोरोनातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी आज किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी, तर खिचडी घोटाळा प्रकरणात संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांचीही चौकशी होणार। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांची 9 तास चौकशी। 19 वर्षात 1,22,00,000चा नफा, मग 500 कोटींचा आकडा कुठून आला? चौकशीनंतर वायकरांचा सवाल। 2024ला सरकार बदलणार असल्यानं कारवाई, त्यांना श्रीराम ही वाचवू शकणार नाही। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर अमेय घोले, वैभव थोरात आणि राहुल कनाल यांनी कोट्यावधींचा खिचडी घोटाळा केल्याचाही आरोप। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात आज मवियाची बैठक, जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकर वाशिम दौऱ्यावर असल्यानं बैठकीत वंचितचं शिष्टमंडळ उपस्थित राहणार। राज्यसभेसाठी भाजपला 3 जागा, काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागा। विधानसभेत संख्याबळ कमी झाल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार गटाला एकही जागा नाही। राज्यसभेसाठी भाजपकडनं चाचपणी सुरू, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा। केंद्रीय नेतृत्व लवकरच अंतिम निर्णय घेणार। मराठा समाजाला मागास सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची, दाखला मिळाल्यानंतर महादिवाळी साजरी करणार। धनगर मुस्लिमांना कसं आरक्षण मिळत नाही ते बघतोच, जरांगेंचा इशारा। विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक, आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्याबाबत चर्चा। बबनराव तायवाडेंना बैठकीचं निमंत्रण नाही। 5 फेब्रुवारीपासून राज्यभरात ओबीसी महाएल्गार यात्रा, मराठवाड्यातनं ओबीसी महाएल्गार यात्रेला सुरुवात होणार। अहमदनगरमध्ये 3 फेब्रुवारीला ओबीसींचा महाएल्गार मेळावा। 1861 ते 62च्या काळात मोडी लिपीमध्ये अनेक कुणबी नोंदी, मात्र तज्ज्ञ नसल्यानं मोडी लिपीमधील मराठा कुणबी नोंदींची तपासणी रखडली। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।